नमस्कार. आपण सगळेच आपल्या कुटुंबाची संपत्ती जपतो, वाढवतो. पण विचार करा, त्यावर जो कर लागतो तो वाचवण्यासाठी आपण सर्वोत्तम मार्ग वापरतोय का? आज आपण अशाच एका जबरदस्त टॅक्स प्लॅनिंगच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे मोठी बचत होऊ शकते. चला तर मग सुरू करूया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण होतं काय की अनेक कुटुंब आपली संपत्ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात, पण टॅक्स वाचवण्याची एक मोठी संधी नकळतपणे त्यांच्या हातून निसटून जाते. साधारणपणे बघायला गेलं तर बहुतेक कुटुंबांमध्ये हेच चित्र दिसतं, नाही का? वडिलोपार्जित संपत्ती असेल किंवा कुटुंबाची एकत्र मिळकत असेल, सगळं काही एकाच हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे HUFच्या छताखाली मॅनेज केलं जातं. आता HUF म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार HUF हे एक वेगळं कायदेशीर अस्तित्व आहे. जणू काही एक स्वतंत्र व्यक्ती, म्हणजे जसे तुम्ही टॅक्स भरतो किंवा एखादी कंपनी टॅक्स भरते, अगदी तसंच HUF सुद्धा एक वेगळा टॅक्स पेयर आहे. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. काय होईल जर एक HUF पुरेसे नसेल तर? याच प्रश्नामध्ये एक जबरदस्त टॅक्स प्लॅनिंगची संधी दडलेली आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच एकापेक्षा जास्त HUF असतील तर काय जादू होऊ शकते, तेच आता आपण समजून घेणार आहोत. आता हे सगळं हवेत बोलण्यापेक्षा चला एक खरं उदाहरण घेऊ, म्हणजे कल्पना जास्त स्पष्ट होईल. आपण मिस्टर ए नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण घेऊया. त्यांची परिस्थिती ही संकल्पना समजायला आपल्याला मदत करेल. तर मिस्टर ए यांची सिच्युएशन जरा इंटरेस्टिंग आहे. एकीकडे ते स्वतःच्या HUFचे कर्ता आहेत, म्हणजे प्रमुख, ज्यात त्यांची पत्नी आणि मुले आहेत, आणि दुसरीकडे त्यांच्या वडिलांच्या HUFमध्ये ते एकमेव हयात असलेले को पार्टनर आहेत, म्हणजे असे वारस ज्यांना जन्माने हक्क मिळतो. आणि ही जी त्यांची दुहेरी भूमिका आहे ना, तीच त्यांना कायदेशीररित्या दोन वेगवेगळी HUF चालवण्याची एक युनिक संधी देते. बरं, मग या दोन HUFचा फायदा तरी काय? खरी गंमत तर इथेच आहे. इन्कम टॅक्स कायद्यानुसार प्रत्येक HUF हे एक स्वतंत्र सेपरेट टॅक्सेबल पर्सन मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारसाठी आता एक नाही तर दोन वेगळे व्यक्ती टॅक्स भरणार आहेत. आणि जेव्हा दोन स्वतंत्र टॅक्स पेयर्स असतात तेव्हा त्याचा थेट परिणाम होतो दुहेरी टॅक्स बेनिफिट्सवर. आता हे बेनिफिट्स नेमके कोणते आहेत असा प्रश्न पडला असेल. चला एक एक करून बघूया. बघा, नवीन टॅक्स सिस्टमप्रमाणे प्रत्येक करदात्याला 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. ही झाली बेसिक एक्झेम्पशन लिमिट, आणि हा नियम प्रत्येक HUFला सुद्धा लागू होतो. आता इथे बघा किती मोठा फरक पडतो ते. जिथे एका HUFमध्ये फक्त 3 लाखांची सूट मिळत होती, तिथे 2 HUF असल्यामुळे ही मर्यादा थेट दुप्पट होते, म्हणजे 6 लाख रुपये. याचा अर्थ 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0 टॅक्स. जबरदस्त आहे की नाही? आणि फायदे इथेच थांबत नाहीत. जर आपण जुन्या टॅक्स सिस्टीमचा विचार केला तर गुंतवणुकीवर टॅक्स वाचवणारं जे कलम 80C आहे, त्याचा फायदासुद्धा दोन्ही HUFसाठी स्वतंत्रपणे घेता येतो. म्हणजे PPF, विमा यात गुंतवणूक करून कर बचत करण्याची संधी थेट दुप्पट. या स्ट्रॅटेजीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे इन्कमचं विभाजन. आपल्याला माहिती आहे, उत्पन्न जेवढं जास्त तेवढा टॅक्सचा स्लॅब वाढतो आणि जास्त कर लागतो. पण जेव्हा हेच उत्पन्न 2 HUFमध्ये विभागलं जातं, तेव्हा दोन्हीकडचं उत्पन्न कमी दिसतं आणि आपण हायर टॅक्स स्लॅबमध्ये जाण्यापासून वाचतो. हा चार्ट पाहिला की सगळा हिशोब लक्षात येईल. डावीकडचा तो उंच बार बघा, हे आहे एकाच HUFचं उत्पन्न, जे थेट 30% स्लॅबमध्ये पोहोचतंय. आता उजवीकडचे ते 2 छोटे बार बघा, तेच उत्पन्न 2 HUFमध्ये विभागलं गेलंय. त्यामुळे दोन्ही HUF कमी टॅक्स स्लॅबमध्ये राहिले आहेत, आणि याचाच परिणाम म्हणजे मोठी कर बचत. पण एक मिनिट, ही स्ट्रॅटेजी फक्त टॅक्स वाचवण्यापुरती मर्यादित नाहीये. त्याच्याही पुढे जाऊन संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनासाठी याचे खूप मोठे फायदे आहेत, जे खास करून भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. हे बघा, इथे किती छान विभागणी करता येते. वडिलोपार्जित म्हणजे आजोबा पणजोबांकडून आलेली संपत्ती वडिलांच्या HUFमध्ये ठेवता येते आणि स्वतः कमावलेली संपत्ती आपल्या स्वतःच्या HUFमध्ये. यामुळे काय होतं, मालमत्तेचं कायदेशीर वर्गीकरण स्पष्ट होतं, भविष्यातले वाद टळतात आणि वारसा हक्काचं नियोजन करणं प्रचंड सोपं होऊन जातं. आता हे सगळे फायदे ऐकून खूप भारी वाटतंय, बरोबर? पण थांबा, हे प्रत्यक्षात आणायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे. कारण याचे काही नियम आहेत आणि ते पाळावेच लागतात. म्हणजे हे फायदे काही आपोआप मिळत नाहीत. यासाठी खूप काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे व्यवस्थापन लागतं. हिशोब, कागदपत्र सगळं अगदी व्यवस्थित सांभाळावं लागतं. इथे थोडासाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. ही स्ट्रॅटेजी यशस्वी करायची असेल तर या 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायला हव्यात.
पहिली गोष्ट, दोन्ही HUFचे हिशोब आणि रेकॉर्ड्स अगदी अचूक आणि वेगवेगळे ठेवायला हवेत. दुसरी, दोन्ही HUFची बँक खाती पूर्णपणे वेगळी असावीत, पैशांची सरमिसळ अजिबात नको. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे वारसा हक्क काय आहेत याबद्दलची स्पष्ट कायदेशीर समज असणं खूप आवश्यक आहे. खरं तर हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार सांगतं. आपल्या संपत्तीची रचना केवळ नियमांनुसारच नाही, तर ती कर कार्यक्षम म्हणजेच टॅक्स एफिशियंट होईल अशी करणे. मुद्दा फक्त नियम पाळण्याचा नाहीये, तर संपत्तीची रचना इतक्या हुशारीने करायची आहे की त्यावर कमीत कमी कर बसावा. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे सगळं समजून घेतल्यानंतर प्रत्येकाने विचार करायला हवा, आपल्या कुटुंबाच्या संपत्तीची जी रचना आहे ती खरंच सर्वोत्तम आणि टॅक्स एफिशियंट आहे का? कारण कदाचित या एकाच प्रश्नाच्या उत्तरात मोठ्या आर्थिक बचतीची गुरुकिल्ली दडलेली असू शकते.